तसं तर आहे ना, एकदम सिस्टमॅटिकली वरणाचा वेगळा कुकर आणि भाताचा वेगळा कुकर, अर्धा निम्मा माझा स्वयंपाकसुद्धा करून झाला होता. तुम्हाला दिसत असेल वाटीमध्ये. लसूणसुद्धा माझं सोलून झाला आहे. म्हटलं वरणाला फोडणी द्यायची, भात तर तयारच आहे. गरम गरम भाकऱ्या टाकायच्या आणि एक छोटी मोठी भाजी करता येईल. पण इतकी चिल्लर पार्टी घरात आली आहे, माऊ आणि मामाकडे सुट्टीला. त्यांचा हट्ट पूर्णच करावा लागतो बरं का. ते काही मागतील ना ते द्यावंच लागतं, नाही तर इतके रुसून बसतात, आपल्याबरोबर बोलत नाहीत. पण माऊ पण खूप हुशार आहे. मी पिझ्झा करायचं तर ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे कॉर्नसुद्धा लगेच शिजायला लावले. बेस आणले मार्केटमधून. पण त्याच्या आधी आहे ना, त्या सगळ्यांकडून मी प्रॉमिस करून घेतलं होतं की तुमचा पिझ्झा खाऊन झाला की सिस्टमॅटिकली सगळ्यांनी वरण भाताचा कुकर जो मी लावला आहे तो संपवा बसायचा, म्हणजेच की सगळ्यांनी वरण भात खायला बसायचं. आणि मला प्रॉमिस दिल्याप्रमाणे ना त्यांनी बरोबर त्यांचा पिझ्झा संपवला आणि माझ्याकडे ताट मागायला आले होते की दे वरण भात म्हणून. आणि ह्या पलीकडे मग काय पाहिजे असतं. मग ते सगळं झालं. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, घाईत केलेला स्वयंपाकसुद्धा इतका उत्कृष्ट बनतो. आता बघा ना, मी इतकी घाईत फोडणी दिली होती ना त्या वरणाला, तरीसुद्धा त्याच्यावरची जी तरी होती ना ती खूप छान आली होती. मग पिझ्झाचा बेस जो आहे ना तो आधी भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती पिझ्झा सॉस आणि केचप इतकंच लावायचं. बाकी त्यांना तर तिखट चालत नाही. मग कॉर्न जे शिजवलेले असतात जे की मी कुकरला लावून घेतले होते ते लावायचे आणि चीज टाकायचं. चीजमध्ये अजिबात हायगाई करत नाही, कारण आपण घरी पिझ्झा बनवतो म्हटल्यानंतर. आणि याची डिटेल रेसिपी ना मी आधीच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केली आहे. तुम्हाला जर पाहायची असेल तर तिथं छोटा त्रिकोण आहे ना, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. कंटिन्यू मागं लागले होते, वरडत होते सारखे पिझ्झा 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 करून. एकदाचा त्यांना पिझ्झा दिला आणि त्यानंतरच ते शांत झाले. आणि वरण भात पण त्यांनी एकदम आवडीने खाल्ला, कारण मी तो अजिबात तिखट केला नव्हता, कारण ते खाणार होते. आणि मग मोठ्यांसाठी सुद्धा पिझ्झा बनवला, ज्याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा, शेजवान, मेयो, केचप हे सगळं टाकलं आणि आमचा पिझ्झा असा काहीतरी दिसत होता. खूप छान लागत होता. पिझ्झा कटर सापडतच नव्हतं, कारण घरात कालवाच इतका होता. पिझ्झाचा इतका राडा झाला असताना सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशीची तयारी. गेस करा काय असेल.